या व्हिडिओमध्ये तुम्हाला आषाढी वारीच्या दिवशी निघणारा पंढरपुरातील विठ्ठलाचा रथ तसेच सर्व मानांच्या पालख्यांच्या पादुकांचे दर्शन होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रामकृष्ण हरी माऊली। आज आषाढी एकादशीचा विशेष दिवस तुम्ही बघू शकता, प्रचंड अशी गर्दी आहे। आता सध्या आम्ही आहोत कुंभार घाटावर। प्रचंड अशी गर्दी, मागही पुढेही। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला। साधारण माऊली किती पब्लिक असेल पंढरपुरात? जवळपास 20 ते 25 लाख पब्लिक असेल आता पंढरपुरात या घडीला। पण रामकृष्ण हरी पंढरपूर, दस्तूरखुद्द पंढरपूर, चंद्रभागा नदी आणि नदीच्या पलीकडे 65 एकर सगळा एरिया मिळून जवळपास 20-25 लाख पब्लिक सहज असेल पंढरपुरात। प्रचंड गर्दी आहे पंढरपुरात, तुम्ही बघू शकताय। जवळपास 20 ते 25 लाख वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत। तुम्ही बघू शकता हा विठ्ठलाचा रथ जो दरवर्षी पंढरपुरातून निघतो। ज्या भाविकांना पांडुरंगाचं दर्शन घेणं जमत नाही त्यांच्यासाठी जर तुम्ही ह्या रथाचं दर्शन घेतलं तरी तेच पुण्य मिळतं। अनेक वारकरी या रथाच्या दर्शनासाठी येत आहेत। रथ हातानं ओढून घेऊन जाण्याची प्रथा आहे। रामकृष्ण हरी माऊली। ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण जवळ आला आहे। विठ्ठलाचा रथ निघाला आहे। रामकृष्ण हरी। हा पाहू शकता आपण विठ्ठलाचा रथ आता पुढे जात आहे। हा असाच पूर्ण नगर प्रदक्षिणा पूर्ण करतो आणि ज्या ज्या भाविकांना विठ्ठलाचं दर्शन मंदिरात जाऊन घेता येत नाही त्याच्याकरता विठ्ठल साक्षात रथात बसून आज नगर प्रदक्षिणा करतात आणि अशाच प्रमाणे वारकऱ्यांची वारी पूर्ण होते। प्रक्षेपण पंढरपूरमधून खास तुमच्यासाठी रामकृष्ण हरी। आज आपण विठ्ठलाचा रथ कव्हर केला। आता आपण नगर प्रदक्षिणा, मुक्ताबाई मठ, ज्ञानेश्वर महाराजांचा मठ अशाच वेगवेगळ्या गोष्टी कव्हर करणार आहोत। यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आमच्यासोबत। हा मुक्ताबाईंचा मठ दत्तघाटाच्या समोर आहे। हा इथं रथ पण आहे मुक्ताबाईंचा। कशी वाटते वारी तुम्हाला? खूप छान वाटतं वारी। पहिल्यांदा आले का? नाही नाही, माझी बरीच वर्ष किती झाली वर्ष झाले वारी। वारीला तुम्ही? 10-12 वर्ष झाली। कसं वाटतं वारी लिहून तुम्हाला? खूप छान वाटतं। थकवा येतो पण तरी थकवा आल्यावर इथे वाटत नाही थकवा आला असा। पंढरपूर कसं वाटतं? पंढर खूप छान वाटतं। कुठून आला तुम्ही? कुठले? आम्ही ये कल्याणवरनं। मुंबईचे? कल्याण, हा अरे वा, 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 मुंबईवरनं। खूप रामकृष्ण हरी। माझे मालिका येतात। हा रामकृष्ण हरी। दर महिन्याला वारी चुकत, दर महिन्याला दर्शन घ्यायला माझे मालक येतात। हा मी वारीला येते। हा अरे वा। मी कुटुंबात आहे त्याच्यामुळे मी जरा आवडते पण वारीला चुकत नाही। बोला पुंडलिक वरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। पांडुरंग हरी। आपल्या इथं अरे वा 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 वा। ज्ञानबा माऊली तुकाराम, ज्ञानबा माऊली तुकाराम। ते पंढरपुरात ज्ञानोबा माऊली तुकाराम। आहा 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 आहा, एक नंबर। ह्या अशा प्रकारे अनेक दिंड्या आज एकादशी निमित्त नगर प्रदक्षिणा मारण्यासाठी मार्गस्थ होत आहेत। आपण बघू शकता। रामकृष्ण हरी। असाच हरिनामाचा गजर, विठू नामाचा गजर अखंड चालू आहे पंढरपुरात। संत श्रेष्ठ सोपान काका महाराज यांचा पालखी तुम्ही पाहू शकता। रथ इथं उभा आहे, पालखी इथं आत विराजमान आहे।
ही संत श्रेष्ठ सोपान काका यांची पालखी आहे. आपण विणेकरी ना. हो वारी बरोबर चालत आले का? हो चालतं. कुठपासून आले? सोडून किती किलोमीटर चालून आले? आता बघा की 200-250 किलोमीटर चालला आपण. कसं वाटलं आपल्याला वारी करून? आनंद. किती वर्षाची वारी आपली? आपले 9 वर्षाचे पूर्ण गेले. 9 वर्षाच्या पुढं वारी आहे. हो चालेल. आपली वस्तू घ्या फक्त 10 रुपये. हे असे दुकानं लागलेत वारकऱ्यांकरता. 10 रुपये काही घ्या, 10 रुपये हर एक माल 10 रुपये. लूट आहे, लूट लूट. किचन घ्या 10 रुपये. हे अशी असते पंढरपूरची वारी. एक नंबर नाथ खोळा. हा असा पंढरीचा वारकरी. वारकरी म्हणजे जो वारी करणारा तो वारकरी. हा वारकरी म्हणजे सर्वसामान्य माणूस. तळागाळातनं शेतकरी, कामकरी, कष्टकरी, अतिशय गरीब. मुळात पांडुरंग हा देवच गरिबांचा देव आहे. ही माणसं वर्षभर कुठेही फिरायला जात नसली तरी वर्षातनं एकदा पंढरपूरला वारीला येणार म्हणजे येणार. ह्यांच्या आयुष्याची वारी असते जी पिढ्यानपिढ्या चालत आलेली असते. आजोबाकडून मुलाकडं, परत त्याच्याकडून त्याच्या मुलाकडं, नातवाकडं, अशी अखंड वारी चालू असते पिढ्यानपिढ्या. श्री क्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराज यांचा हा पालखी रथ आणि त्यांची पादुका पालखी आत मंदिरात विराजमान आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. ही एक ॲम्ब्युलन्स आलेली आणि ही तत्परता बघा, वारकरी बघा ॲम्ब्युलन्सला वाट करून देताना. ही सुव्यवस्था पंढरपूरची. एवढ्या गर्दीतून देखील एक ॲम्ब्युलन्सला वाट देणं हीच खूप मोठी गोष्ट आणि हाच वारकऱ्यांचा मोठेपणा. शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या चरण पादुका. आत्ता आपण पंढरपुरातल्या नाथ चौक येथे आहोत. बारीक पावसालाही सुरुवात झालेली आहे आणि आपण जाणार आहोत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका मंदिरात. ज्ञानेश्वर महाराज यांचं पादुका मंदिर इथंच मंडपात आत ज्या आळंदीवरनं पालखी येते आणि ज्या पादुका येतात त्या इथं आत विराजमान असतात. हे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचं पादुका मंदिर जे नाथ चौकात आहे. आपण बघू शकता ही समोर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे. या महाराजांच्या चरण पादुका ज्या आळंदीहून रथातून विराजमान होऊन पंढरपुरापर्यंत आल्यात. आता श्री संत निवृत्ती महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेऊयात.
आशावादी ऐकायचं तर गणपती मंदिर समोर यायचं आहे. आपले नातेवाईक वाट पाहत आहेत. आशावादी Thank you.